नमस्कार, मी राहुल. तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ह्या उजव्या साईडला सबस्क्राईब नाव आहे काळ्या पिवळ्या आणि पांढऱ्या अक्षरामध्ये, त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील. चला तर आज व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण आहे कारण सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. हो, कारण सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आपल्या फेब्रुवारी हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या. त्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण आपल्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता येणार आहे त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे. त्याचबरोबर येणारा मार्चचा जो हप्ता आहे त्याची पण तारीख डिक्लेअर झाली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती पूर्ण भेटेल. तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि खुशखबर आहे. हो, कारण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हा दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता येणार आहे 3,000 रुपये. फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू आहे, त्यामध्ये आपली लाडक्या बहिणींचा हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे. ती तारीख आहे महिला दिन. महिला दिन हा आपला 8 मार्च रोजी असतो. हा पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. हा महिला दिनीच्या 8 मार्च हा महिला दिन सर्व महाराष्ट्रभर साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने महिला दिना दिवशी सर्व लाडक्या बहिणींना खुश करणार आहेत, कारण त्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर दोन्ही महिन्याचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर डीबीटीद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. पण त्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींच्या KYC राहिलेल्या आहेत किंवा आधार कार्ड लिंक करायचं राहिलेलं आहे किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा राहिलेला आहे, त्यांना अजूनही चान्स आहे. त्यांनी आपल्या आधार कार्ड आपल्या बँकेशी लिंक करा, जेणेकरून आपला हप्ता हा आपल्या खात्यावर ट्रान्सफर होईल. कारण दुसरी अडचण येणार नाही. कारण जर आपलं आधार कार्ड अजूनही आपल्या बँकेशी लिंक केलेलं नसेल तर तुमचा हप्ता हा येणार नाही आहे. त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. अजूनही आपला टाईम गेलेला नाही. आपण आपले आधार कार्ड आपल्या खात्याशी लिंक करून घ्या. अशाच प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.